हॅलो एव्हरीवन, दिवाळी फराळ सिरीजचा तिसरा पदार्थ अनारसे आज आम्ही करत आहोत. यासाठी आम्ही घेतले 1.5 वाटी राशनचे तांदूळ, जे 3 दिवस भिजत ठेवायचे आणि ह्याचं पाणी रोज बदलायचं. चौथ्या दिवशी हे पाणी आपण गाळून घेतलं आहे आणि हे तांदूळ सुकत घालायचे. आपण हे तांदूळ पंख्याखाली सुकत घालणार आहोत, ऊन दाखवायचं नाही आहे. थोडे दमट झाल्यावरती हे तांदूळ आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. वाटल्यानंतर ह्याला आपण चांगलं चाळून घेऊया. चाळल्यानंतर हे पीठ आपण एका बाउलमध्ये घ्यायचं. त्यात आपण घालू थोडंसं तूप आणि 1 वाटी गूळ आपण ह्याच्यात ॲड करणार आहे. आणि हे पीठ आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपण 2 दिवस ह्याला साईडला ठेवायचं, जोपर्यंत गूळ ह्याच्यात चांगलं मिक्स होऊन जात नाही. आणि मग एका प्लास्टिक शीटवरती थोडंसं खसखस स्प्रेड करून ह्याचे आपण चांगलं असं पुरी शेप देणार आहोत. आणि ते करताना आपण अलगद हाताने करायचं आहे, जास्त त्याला प्रेस नाही करायचं आहे. जर ते पातळ झाले तर ते एकदम कडक होणार आणि जर ते जाडे राहिले तर एकदम नरम होतात. तर म्हणून आपल्याला तर इव्हन शेप द्यायचा आहे. आणि फ्राय करताना आपण एका पॅनमध्ये तूप किंवा तेल काही घेऊ शकतात. आणि फ्राय करताना आपण त्याला पुरीसारखं नाही फ्राय करायचं आहे, लाईक आपल्याला टर्न नाही करायचं आहे. एकाच साईडवरती आपण ते तूप आणि तेल त्याच्यावरती घालत राहायचं आहे. आणि एकदा ते गोल्डन ब्राऊन झाले तर आपण एका ट्रेवरती काढून घ्यायचं. त्याचं एक्सेस तेल सगळं निघून जाईल. अशा प्रकारे असे खुशखुशीत आणि कुरकुरीत अनारसे होतात आपले तयार. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ फॉर नेक्स्ट फराळ रेसिपी. टिल देन लाईक, शेअर, कमेंट. थँक यू.